दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा 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 श्रीपाद दिगंबरा कृष्ण गोविंद हरे हे राम नमस्ते विश्वनाथ कृष्ण गोविंद हरे नाथ नारायण गोपाल भगवान तमद्भुतं बालकमम्बुजेक्षणं चतुर्भुजं शङ्खगदायुधं श्रीवत्सलक्ष्मणगरशोभिकौस्तुभम् पीताम्बरं सान्द्रपयोदसौभगम् आरंभाला भगवान बालरूप म्हणजे असलं बालरूप घेतलं त्याने. पीतांबर नेसलेले आहे, शंख चक्र गदा पद्म वगैरे आयुध हातामध्ये आहे, किरीट कुंडल घातलेली आहे, आणखी बाजूला केशवास बाजूला सुटलेला आहे. अशा प्रकारचं ते दिव्य रूप पाहायला मिळालं. काय वसुदेव देवकींचं पुण्य किती आहे की संसारात असताना आणखी पुत्र रूपाने नुसतं नाही तर साक्षात आणखी सगुण साक्षात्कार त्यांना झाले. भगवंताचं प्रत्यक्ष रूप त्यांनी पाहिले. कृष्णावतार झाल्यामुळे अत्यंत आनंद झाला वसुदेवजींना आणि मनाने त्यांनी 10,000 गायींचं दान करण्याचा संकल्प केला. कारण तुरुंगामध्ये आहे, प्रत्यक्ष दान करता येत नाही, पण मनाने केव्हा आपण मोकळे झालो तर करू. वसुदेवाने स्तुती केली, भीती दूर झाली. कंसाची भीती नाही. विजितोषी भवान साक्षात पुरुष प्रकृते परः केवला अनुभवानंद स्वरूप सर्व बुद्धी. भगवंताचा साक्षात्कार झालेला वसुदेव पूर्वी सुद्धा अत्यंत आणखी सात्विक वृत्तीचा अधिकारी हो. प्रकृतीचंही नियंत्रण करणारे आपण आहात. केवळ सच्चिदानंद रूप आपण आहात. आणखी सर्वांच्या बुद्धीचे द्रष्टे आहात. सर्व बुद्धी साक्षी आपण. आपल्या माया शक्तीने हे सर्व त्रिगुणात्मक जगत आपण उत्पन्न केलं. अप्रविष्ट आपण आहात म्हणजे पूर्वीपासूनच आहात, पण प्रविष्ट भावी असे त्यात प्रविष्ट झाला. सर्वांना चेतना निर्माण झाली, सक्रिय सर्व झाली. आपण पूर्वीच आहात. नवीन काही यांच्यामध्ये प्रवेश केला असं नाही. पंचभूत तर नेहमी पूर्वी आहेत. पदार्थ तयार झाले आणि पंचभूतांचा संबंध झाला असं नाही आहे. तर असे आपण बुद्धी इंद्रिय वगैरे जे आहेत यांच्या आणखी कार्यावरून आपलं आणखी अनुमान करता येतं. प्रेरक शक्ती आपली त्याचं अनुमान करता येतं. आपल्याला आवरण नाही आहे, अंतर्बही आवरण कोणतंही नाही आहे. सर्वात्मरूप आपण आहात. आणि या गुणामध्ये जरी आपला संबंध असला तरी त्याचा संबंध, त्या गुणांचा संपर्क आपल्याला काही नाही. सर्व विश्व उत्पन्न होतो आपल्यापासून. संरक्षण विश्वाचं आपल्यामुळेच होतं. आणखी उपसंहारही आपणच करता. ह्या आपली क्रिया आहे ही उत्पत्ती
उत्पत्ती स्थिती लयही नाही आहे, तटस्थ लक्षण आहे ते. ईश्वराने उत्पन्न केलं, ईश्वराने हे केलं असं नाही. जगाकडं पाहून जगाची उत्पत्ती स्थिती लय हे समजून घेण्यासारखे आहे. आणि त्यावरून याचा जो करता कोण आहे त्याचं ज्ञान तिथपर्यंत बुद्धी जाण्याकरता शाखाचंदन न्यायाने हे लक्षण उपयोगी पडेल. त्याचा संबंध खरोखर नाही आहे. लोक समजतात म्हणा, वदंती अनिहात अगुणात अविक्रियात असे आपण असताना उत्पत्ती स्थिती लय हे आपल्यापासून झाले असं लोक सांगतात. त्रैलोक्याच्या विश्वाच्या रक्षणाकरता आपण सत्वगुणाने आणि हे स्वरूप धारण करता, सात्विक रूप रजोगुणयुक्त अशा प्रकारचं स्वरूप उत्पत्ती करता धारण करता, तमः प्रधान रूप आणखी संहारा करता आपण धारण करता. आपण आता या माझ्या ग्रहामध्ये अवतार घेऊन आला म्हणजे सर्व लोकांच्या रक्षणाकरता आलेली आहे. हे जे राजरूपाने राजांच्या रूपाने जन्माला आलेले हजारो असुर जे आहे यांचा आपण आता लवकरच नाश करा आणि सर्व भूमीचा भार दूर करा. हा जो कंस आहे असभ्य हा म्हणतात, वाणीनं सुद्धा जास्ती कटू बोलत नाही. हा कंस आपण जन्माला येणार असं ज्याला समजल्याबरोबर आपले जे बंधू पूर्वी जन्माला आलेले त्या सर्वांचा नाश यांनी केला. आपण जन्माला आला हे याला समजेल आता लवकरच आणि तो शस्त्र घेऊन या ठिकाणी येईल एवढंच सांगितलं. देवकीलाही आनंद झालेला आहे पाहून ते भगवंताचं स्वरूप. तीही मोठी श्रवण वगैरे सगळ्यांना घडण्याचा योग त्यावेळेला असायचा. मोठे मोठे नारदाजी ऋषी वारंवार घरी यायचे, त्यांचा सत्कार याने करायचा. त्यामुळे त्यांच्या बरोबर विचार विनिमय होता होता हे सगळे सिद्धांत त्यांना ऐकायला मिळायचे. आणि मुळात सात्विक बुद्धी, चांगली बुद्धी, त्यामुळे ते दृढ व्हायचे. देवकीची स्तुती सुद्धा पूर्ण आणखी त्याच्यामध्ये प्रवेश आहे वेदांतामध्ये. अशा रूपय्यत प्राहुरव्यक्त मान्यम ब्रह्म ज्योतिर्निर्गुणं निर्विकारं सत्ता मात्र निर्विशेषम निरीहम सत्वं साक्षात विष्णुरध्यात्मदीवः. निर्गुण निराळा सगुण निराळा असं नाही आहे, सिद्धांत नाही आहे. ती सांगती आहे अव्यक्त रूप जे आहे ब्रह्म ज्याला म्हणतात, स्वयंप्रकाश निर्गुण निर्विकार जे स्वरूप आहे, सद्रूप, क्रिया नाही गुण नाही. सत्वं साक्षात विष्णु अध्यात्मदीवः. आत्मज्योती रूप आपण विष्णू, आपण तेच रूप. आपण दोन पदार्थ ब्रह्मदेवांचं आयुष्य संपून गेल्यानंतर सर्व महाभूतांचा विलय होतो आहे, सर्व जगताचा विलय होतो आहे. पण आपण फक्त एकटे शिल्लक राहता म्हणून शेष म्हणतात आपल्याला. हा जो काळ आहे सर्वांना आणखी अव्यक्ताकडे नेतो आहे, तो चाललेला आहे त्याचं काय. तो काळ म्हणजे आपलीच लीला आहे, आपलं स्वरूप आहे. त्यामुळे आणि हे सगळं विश्व आणखी अव्यक्ताकडे चाललेलं आहे. मृत्यू भीतीमुळे हे सगळे मानव हे पळून जावं, भीती लागल्या, भीती उत्पन्न झाल्यामुळे कुठं दुसरीकडे जावं, मृत्यू चुकवावा असं त्याला वाटतं. ज्या वेळेला त्याला आपल्या चरणाजवळ येता येईल यदिच्छया, कोणत्या साधनाने येईल हे सांगितलं नाही. देवकी सांग ही आपलीच इच्छा आहे. आपल्या चरणाजवळ त्याला येता आलं तर मृत्यूच्या भीतीतून तो जीवात्मा मुक्त होतो, मानव मुक्त होतो. देवा हा जो उग्रसेनाचा मुलगा आहे, भयंकर आणखी असुरच आहे.
त्याचा त्रास आम्हाला आणखी फार होतो आहे. हे रूप सर्व भक्तांनी ध्यान करण्याला योग्य आहे. अंतःकरण आणखी नेत्रांनी पाहिल्याबरोबर मन त्या ठिकाणी स्थिर झालंच पाहिजे. असं ध्यानाला योग्य असलेलं हे रूप हे लोकांनी पाहू नये अशी माझी इच्छा आहे. आपण जन्माला आला हे त्या कंसाला समजू नये देवा, मला फार भीती वाटते आहे. हे रूप आपण आता अदृश्य करा. सामान्य बालकाचं रूप आपण धारण करा, अशी प्रार्थना आणखी देवगीनं केली. भगवान सांगतात, देवकी, पूर्वीच्या जन्मामध्ये प्रश्नी नावाने तू जन्माला आलेली होती स्वयंभू मन्वंतरामध्ये, आणि वसुदेव हा सुतपा नावाचा प्रजापती हो. ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे उत्तम संतती होण्याकरता सर्व इंद्रिय मन वगैरे यांचा निग्रह करून तुम्ही पुष्कळ वर्ष तपश्चर्या केली. थंडी, वारा, ऊन वगैरे सगळं सहन केलं. प्राण निरोध करून मनाची शुद्धी केलेली आहे. झाडावरून पडलेली पानं काही दिवस भक्षण केली, काही दिवस अनिराहार म्हणजे कुंभक करून प्राण निरोध करून स्वस्थ राहिला. माझी कृपा व्हावी, वर मिळावा म्हणून माझी आराधना तुम्ही केली. देवांशी 12,000 वर्ष. एक वर्ष म्हणजे देवांचा एक दिवस, मानवांचं एक वर्ष, अशी 12,000 वर्ष ही तपश्चर्या तुमची झाली. संतुष्ट होऊन मी याच रूपाने तुम्हाला त्यावेळेला दर्शन दिलं म्हणाले. काय पाहिजे वर मागून घ्या. त्यावेळी तुम्ही मादृशोबाम व्रतस्सुत, तुमच्यासारखा मुलगा आम्हाला व्हावा हा वर मागे. विषय त्याग केलेला आहे, आणखी संतती नाही. म्हणजे संसारात तुमचं मन पुष्कळ आणखी गुंतलेलं होतं, संसार वासना होती. माया मोहित झालेले तुम्ही मोक्ष मागितला नाही. त्या मुलगा पाहिजे. होईल वर देऊन मी गेलो, तुमचा मुलगा मी त्या जन्मात झालो कृष्ण गर्भयानावाने. पुन्हा तुमचा दुसरा जन्म म्हणजे कश्यप आणि अदिती म्हणून तुम्ही दोघे जन्माला आला. त्यावेळेलाही तुमचा मुलगा उपेंद्र किंवा वामन रूपाने मी. हा तुमचा तिसरा जन्म आहे. ह्या तिसऱ्या जन्मामध्ये सुद्धा तुमचा मी मुलगा झालेला आहे. याने काय 3 वेळा मागितलं होतं की काय? पण देवाने दिलं 3 वेळा ते पुत्र झालेले आहे. हे रूप पूर्वजन्माचं स्मरण तुम्हाला व्हावं म्हणून दाखवलं. तुम्ही युवां पुत्र भावेन ब्रह्मभावेन च सतत चिंतयन्तु कत स्नेहो यास्येथे मद्गतिं पराम. मला मुलगा समजा किंवा परब्रह्म समजा, कोणत्याही भावनेनं आणखी माझ्याकडं तुम्ही पाहून माझं चिंतन केलेलं असताना तुम्हाला माझी गती प्राप्त होईल, मुक्त व्हाल. याप्रमाणे भगवंताने सांगितलं आणि लगेच सामान्य बालकाप्रमाणे त्याने रूप धारण केले आहे. वसुदेवाला काय सांगायचं ते त्याने सांगितलेलं आहे. त्या मुलाला लगेच वसुदेवाने आपल्या जवळ घेतलं, आणखी बाहेर पडले. ते जायचं आता गोकुलामध्ये या मुलाला नेऊन ठेवायचं. भगवत प्रचोदित म्हणतात, भगवंताने सांगितलेलं असतं मला नेऊन ठेवा गोकुलामध्ये. आणि निघाले तर दरवाजे बंद होते, बाहेर जायचं कसं? पण ह्यांचं लक्ष इतकं लागलेलं आहे की हा मुलगा एकदा सुरक्षित ठिकाणी येऊन ठेवावा. दरवाजे बंद आहेत वगैरे काही लक्ष, उघडेच आहे, आपण जाऊ तिथं ठेवू. त्यामुळे त्याच वेळेला इकडं ज्यांचा जन्म झाला तिकडं त्याच वेळेला गोकुलामध्ये यशोदेपासून योगमायेचा जन्म झाला.
त्यामुळे सगळ्या लोकांना गाढ झोप लागली आहे. व्यक्त रूपामध्ये ती माया शक्ती आली आहे. व्यक्त रूपात असताना किती मोहात टाकते ती, आता तर व्यक्त झाली. सगळे गाढ झोपेमध्ये निमग्न झालेले आहेत. पहारेकरीही सगळे गाढ झोपलेले आहेत. सगळे दरवाजे तुरुंगाचे एकदम उघडले गेलेले आहेत. मायेला नुसतं जन्म घ्यायला सांगितलं नाही, ही सगळी व्यवस्था त्या मायेमुळे झालेली आहे. देवाला काय करावं? गोकुळापर्यंत मला जायचं आहे हे तिला माहिती आहे. निघाले वसुदेव. दरवाजे उघडल्यामुळे पर्जन्य पडतो आहे. शेष भगवान वरती फणा धरलेली आहे, भगवंताला आणखी पर्जन्य लागू नये म्हणून. यमुना नदीचा पूर आलेला आहे. नदीला वर्षा ऋतू होता. वसुदेवजी नदीच्या जवळ आल्याबरोबर यमुनेचं पात्र दुभंग झालेलं आहे आणि त्या रस्त्याने गेले, निघून गेले. पलीकडे गोकुळ आहे ना. गोकुळामध्ये आले, तिथेही सगळे गाढ झोपलेले आहे. नंदाच्या वाड्यामध्ये गेले. यशोदेच्या आणखी ग्रहामध्ये गेलेले आहेत. अंतर्ग्रहामध्ये परंगावर यशोदेला ही झोप लागलेली आहे आणि नुकतीच एक मुलगी झालेली त्या ठिकाणी पडलेली आहे, जन्माला आलेली. त्याबद्दलही त्याला काही स्मरण नाही, काही नाही. वसुदेवांना वेळ कुठं होता? आणलेला देवकीचा मुलगा त्या पलंगावर ठेवलेला आहे आणि ती मुलगी त्याने उचलली आणि निघाले. गेलेल्या रस्त्याने परत आलेले आहेत. तुरुंगामध्ये दारं अजून उघडलेलीच होती. सगळे पहारेकरी निर्लेलेच होते. आणखी देवकीच्या स्वाधीन ती मुलगी केली. इतकी व्यवस्था सगळी होऊन गेली. 8वा मुलगा जन्माला येणार हे देवकीचं लग्न झालेल्या वेळेला कंसाला समजलेलं आहे. त्या वेळेपासून त्याचे प्रयत्न चाललेले आहे. शेवटी मुलगा झाला, दुसरीकडे गेला, काही याला माहित. हे सगळं झाल्यानंतर बहिरंत पुरद्वार सर्वा पूर्ववदावृता. दरवाजे तुरुंगाचे पूर्वीप्रमाणे झाकले गेले, उघडलेले होते आणि झाकले. ज्याने उघडले त्यांनी झाकले. ती मुलगी रडायला लागली. पहारेकरी जागे झाले. धावत धावत गेले राजे साहेब. 8वा मुलगा झालेला आहे. त्यांना काय आज त्याने काही जाऊन पाहिलं नाही काय. तो एकदम जागा झाला. कंस हा माझा काळ आहे म्हणाले. याला मारलं म्हणजे मी अगदी निश्चिंत. धावत धावत आलेला आहे. दरवाजे उघडून पाहतो आहे. देवकीनं आपल्या छातीला ती मुलगी धरली. स्नुषेयंतव कल्याण स्त्रियं माहंतु मदहसी. बाबा, ही एवढी शेवटची मुलगी तरी मला तू दे. सगळी मुलं मारलीस, ही तुझी सून समज, मारू नकोस. पुत्री कैका प्रदीयताम. एवढी एक मुलगी मला दे बाबा, मी काही मागत नाही. असं आणखी मोठ्या कळकळीने होती बोलती. पण कंसाला ते खरं कसं वाटलं? मुलगाच असला पाहिजे हा, ही काहीतरी आणखी बतावणी करून पण मला फसवण्याचा प्रयत्न करते आहे, अशीच त्याची समजून. त्यामुळे त्यांनी तिच्या हातातून त्या मुलीला ओढून घेतलेला आहे. आणखी तिला शिळेवर आपटण्याकरता वरती उचललं. त्याबरोबर त्याच्या हातातून ती मुलगी निसटली आणि वर निघून गेली. निघून गेल्याबरोबर देवीच्या रूपामध्ये ती प्रगट झालेली आहे. मानव शरीर धारण केलं माया शक्तीनं, पण आता देवीचं रूपही धारण केलेलं आहे. अष्टभुजा देवी आहे.
भगवंताची बहीण आहे ती. दिव्य वस्त्र अलंकार धारण केलेले आहे, धनुष्य आहे, त्रिशूळ आहे, खड्ग आहे, सगळी आयुध आहे. अनेक सिद्ध मुनी वगैरे जिची स्तुती करतात. त्या देवीनं कंसाला सांगितलं, किंमया हतया मंद जातः खरु तवांत. काय कंसा, मला मारून काय करणार आहेस तू? तुला ठार मारणारा हा जन्माला आलेला आहे हे लक्षात ठेव. हेही पुन्हा सूचना आहे. पहिल्यापासून त्या कंसाला सगळ्या सूचना होतात. व्यर्थ मुलांची हत्या करू नकोस तू म्हणाले. काय झालं तुला? काय मिळालं मुलं मारून? देवकीला इतका त्रास दिलास तू, दुःख दिलास. सांगितलं त्या देवीनं. आणखी कंसाला सूचना केली. सर्व ही एकंदर सिद्ध मंडळीची स्तुती करतायत अशी ती आकाश मंडळामध्ये आणखी देवी राहिलेली आहे. हे देवीचं भाषण कानावर पडल्याबरोबर तुझा नाश करणारा हा जन्माला आलेला आहे एवढं देवीनं सांगितलं. कुठं आला, काय आला एवढं नाही. खरं बोलायचं, पण ते खोटं ठरू नये. देवांची पद्धती आहे. अमुक ठिकाणी जन्म म्हणजे खरं ही अतिरेक होऊन उपयोग नाही. सीआयडी खात्याला निरोप द्यायचा, तुमच्या विरोधी राजद्रोही अमुक ठिकाणी माझ्याकडे आलेला आहे भेटायला. हे काय खरं झालं? सत्य भाषण झालं? त्यांनी येऊन घेऊन गेले त्याला. तर त्या देवीचं भाषण कानावर पडल्याबरोबर कंसाच्या मनावर परिणाम झाला. त्यांना व्यर्थ म्हणाले, मुलं मारली, या बहिणीला त्रास दिला, दुःख दिलं आपण. लगेच त्यांनी त्यांच्या पायातल्या बेड्या काढलेल्या आहे, दोघांच्याही पायावर मस्तक ठेवलेलं. सांगतो आहे कंस, तुमची मुलं मी व्यर्थ मारली म्हणाले. आकाशवाणीवर विश्वास ठेवून तुम्हीच मुलं मारली. म्हणजे देवकीला आठवी मुलगीच झाली म्हणाले. आकाशवाणीच्या रूपाने देवानी काही सांगितलेलं आहे ते खरं समजलो मी, आणि आठवी मुलगी झाली. काय देव सुद्धा काही खरं बोलत नाही काय म्हणाले. असो, माझ्या हातून फार पाप घडलेला आहे, कोणत्या नरकाला मला जावं लागेल, पश्चाताप होऊन बोलतोय. वसुदेवानी आणखी त्याचं समाधान केलेलं आहे. बाबा, काय दैवयोगाने आमचंही दैव आहे, आम्हाला पुत्र शोक व्हायचा होता, तू भक्त निमित्त आहेस. याप्रमाणे देवकीच्याही मनातला राग निघून गेलेला आहे. आणखी कंस आपल्या वाड्यामध्ये निघून गेला, देवकी वसुदेवही आपल्या वाड्यामध्ये निघून गेले. सकाळ झाल्यानंतर प्रातःकाळी सभेमध्ये सर्व दैत्य मंडळी जमली आणि कंसाने त्यांना रात्री घडलेली हकीकत सांगितली. देवानी आपला विचार बदललेला दिसतो आहे म्हणाले. माझ्या भीतीनं 8वा मुलगा व्हायचा म्हणाले, आणि मुलगीच झाली. अज्ञानामुळे सुद्धा अहंकार कायम राहतो. आमच्या प्रयत्नामुळे देवानी सुद्धा आपला विचार बदललेला दिसतो आहे. आमची भीती देवाना वाटती आहे अशी समजूत आहे. हे म्हणाले, मुलगी झाली, तीही आकाशात निघून गेली. पण त्या मुलीनं सांगितलं की तुझा शत्रू जन्माला आलेला आहे, आता कसा सापडायचा तो म्हणाले. हे त्याचे अनुयायी होते असो. त्यांनी सांगितलं, राजे साहेब, देव किती प्रयत्न करतायत ते पाहूया म्हणाले. आपणही प्रयत्न. आम्ही असं ठरवलेलं आहे की जन्माला आलेली जी मुलं 10 दिवसाच्या आत ती सगळी मुलं मारून टाकायची. त्यात तुमचा शत्रू मारला जाईल की नाही म्हणाले. पण कुठं टाकणार, कोणत्या ठिकाणी जन्माला आलेली मुलं आहेत सगळं समजायचं कसं? त्यात हा जिवंत राहिला तर. पण हा विचार नाही.
आपण ठरविलेला आहे त्याप्रमाणे सगळी मुलं मारली जाणार आणि त्यात यांचा शत्रू मारला जाईल, म्हणजे आमचे राजेसाहेब अजरामर झाले, आम्हीही झालो, अशी वृत्ती झाली. आनंद झाला. हा एक विचार त्याला ऐकायला मिळाला कंसाला, आणि त्यांना आज्ञा केलेली आहे सर्व साधू जनांना त्रास द्यायचा, मुलं मारायची सर्वांची. सज्जनांचा द्वेष करू लागले सर्वही, आरा आगत मृत्यू. हा आचार्य महाराज सांगतायत त्यांचा मृत्यू जवळ आल्यामुळे त्यांना अशी बुद्धी झाली. गोकुळामध्ये प्रातःकाळ झाल्यानंतर आणखी नंदाला वार्ता समजली, यशोदेला मुलगा झालेला आहे. आनंद. वेदज्ञ ब्राह्मणांना बोलावलेला आहे, स्नान केलं त्याने, अलंकृत झालेला आहे. स्वस्ती वाचन करून आपल्या मुलाचं जातकर्म त्याने केलं. देवांचं पितरांचं अर्चनही झाले आणि 2 लक्ष गायींचं दान त्याने केलेलं. किती गोधन होतं भारतवर्षामध्ये. 7 पर्वतप्राय तिळांचे ढीग केले, तिळाचे 7 पर्वत केलेले आहे. उत्तम भरदरीची वस्त्र त्याच्यावर घातलेली आहे आणि त्यांचंही दान त्याने केलेलं आहे पुत्र मंगल होण्यात. ब्राह्मणांनीही आणखी आशीर्वाद दिलेले आहे. गोकुळामध्ये ध्वज पताका वगैरे लावलेले आहेत. सर्वही गोकुळातल्या लोकांना आनंद झालेला आहे की आपल्या राजाला मुलगा झालेला आहे, यशोदेला मुलगा झालेला आहे. सगळ्या गोपी आणि यशोदेच्या मुलाला पाहण्याकरता, नजरांना देण्याकरता सगळे गोपाल गोपी हे नंदाच्या वाड्याकडे निघाले. दही दूध एकमेकाच्या अंगावर लोणी वगैरे फेकतायत. रस्त्याने सगळा त्याचाच शिखर झाला. याप्रमाणे आनंद त्या ठिकाणी झाला. वैकुंठपती भूलोकावर आल्याबरोबर भगवती रमादेवी शिहीच्या गोकुळामध्ये येऊन राहिली. रमा क्रीड महून नर्व. हरीचा निवास झाल्यामुळे भगवती रमादेवी त्या ठिकाणी आली. असे काही दिवस गेले. कंसाला भेटून त्याचा वार्षिक कर द्यायचा होता. हे मांडलिक राजे होते, नंद वगैरे. म्हणून मथुरेला जाण्याकरता नंद वगैरे गोपाल गाड्या झुंपून कर देणं, खंडणी देण्याकरता निघाले. काही गोपालांना गोकुळाचं संरक्षण करण्याकरता त्याने नियुक्त केलं. आणखी मथुरेमध्ये आले. गावाबाहेर गाड्या सोडलेल्या आहेत. राजवाड्यामध्ये जाऊन काय द्यायची ती खंडणी दिली. लोणी तूप वगैरे हेही दिलेलं आहे. परत आलेले आहे. गाड्या जिथं सोडल्या होत्या तिथं वसुदेवाला आपला मित्र नंद आलेला आहे हे समजलेलं आहे. भेटण्याकरता वसुदेवजी त्या ठिकाणी आले. दोघा मित्रांची भेट झाली, आनंद झाला. वसुदेवानी सांगितलं, बाबा नंदा, किती दिवसांनी तुझी भेट झाली मला. या वयामध्ये मुलाची आशा सुद्धा नव्हती म्हणाले, पण तुला मुलगा झाला देवाच्या कृपेने. तुझी भेट झाली मला, हा मोठा आनंद मला वाटतो आहे. प्रियमित्रांची भेट होणं, एका ठिकाणी राहणं हे फार कठीण आहे म्हणाले. आपल्या आपल्या कर्माने जिकडे तिकडे जात असतात. काय तुझ्या गोकुळामध्ये सगळे पशु वगैरे सगळे सुखी आहेत ना? गाई बैल वगैरे गवत वगैरे सगळं मिळतं की नाही जनावरांना? माझा एक मुलगा तुझ्या आश्रयाने राहतो आहे. रोहिणी तिथं राहत होती ना. यादवांना कंसाची भीती उत्पन्न झाल्यामुळे त्यांनी आपल्या आपल्या बायका मुलांना म्हणा शक्य तितकं दुसरीकडे नेऊन ठेवलं. कंस काय करेल याचा नियम. त्यापैकी रोहिणी इथं आली होती. वसुदेवाने ते सांगितलं, माझाही मुलगा रोहिणीचा हा तुझ्या आश्रयाला आहे.
बरा येणार. नंद म्हणाला, वसुदेवा तुमची मुलं कंसाने मारली म्हणाले, शेवटी एक मुलगी राहिली, तीही राहिली नाही, तीही आकाशामध्ये निघून गेली. सर्व जीव हे अदृष्टाधीन आहे, सुखदुःख हे अदृष्टाने त्यांना भोगावं लागतंय. तूही मोठा विवेकी आहे, देवकीचंही समाधान तू करावंस आणि तूही समाधान करून घ्यावं. वसुदेवाने सांगितलं, नंदा आता गाड्या झुंपा, शक्य तितक्या लवकर गोकुळामध्ये तुम्ही चला. काय प्रसंग आहे सांगता येत नाही, जास्ती वेळ इथं राहू नका. हे ऐकल्याबरोबर त्यांनी गाड्या झुंपल्या आणि ते निघालेले आहे. का वसुदेव असं का म्हणाला? काय संकट आलेलं आहे? चिंताग्रस्त होऊन असते निघालेले. हे नंदारी गोपाळ मथुरेला आलेल्या वेळेला तिकडं गोकुळामध्ये एक विलक्षण घटना झाली. कंसेन प्रहिता घोरा पूतना बालघातिनी शिशुंशाल निघ्नंती पुरग्राम व्रजादिषु. त्या सगळ्या दैत्यांच्या सभेमध्ये ठरलं की जन्माला आलेली सर्व मुलं मारायची. कंसानेही त्यांना आणखी अनुमती दिलेली आहे. पापाचा घडा पूर्ण भरला पाहिजे, तशीच बुद्धी व्हायची आणि शेवटी नाश व्हायचा. देव काही आपल्यावर घेत नाही, तुमच्या पापाचं फळ तुम्हाला मिळाल. पूतना नावाची राक्षसी ही प्रत्येक गावोगाव हिंडती आहे. कोणाला मुलगा झालेला आहे चौकशी करायची आणि त्याचा नाश करायचा. कसा मुलगा गेला, काय गेला, कुणाला पत्ताही लागायचा. कारण वाटेल ते रूप धारण करण्याची शक्ती यांच्यामध्ये आहे. एखाद्या वेळेला अदृश्य रूपानेही जाऊ शकतात. गोकुळामध्ये आली ती पूतना, यशोदेला मुलगा झालेला आहे असं तिला समज. त्याला मारायचं ठरलं. भगवंताच्या कथा नामसंकीर्तन ज्या ठिकाणी चाललेलं आहे, कथा श्रवण किंवा पठण ज्या ठिकाणी चाललेलं आहे, त्या ठिकाणीही ह्या सगळ्या ही बालहत्या करणाऱ्या ज्या काही आहेत राक्षसी वगैरे, यांचं काही चालत नाही आहे. प्रत्यक्ष भगवान ज्या ठिकाणी आलेले आहे तिथं काय होणार आहे राक्षसीचं बळ? ती पूतना नावाची राक्षसी एका श्रीमंत बाईचं रूप तिनं धारण केलेलं आहे. कामरूपिणी कोणचंही रूप धारण करण्याची शक्ती आहे. योगाभ्यास म्हणा किंवा काय त्यांच्या माया काय असतील त्या म्हणा, त्यामुळे एकदम रूप बदललेलं आहे. खरं रूप कोणतं आहे ते पुढे सांगता येईल. आणि यशोदेच्या वाड्यामध्ये ती आली. काही गोपी बसलेले आहे. यशोदेनं आपल्या मुलाला मांडीवर घेतलेला आहे, स्तनपान मुलगा करतो आहे. ही जी आली म्हणून बाई, सगळ्या गोपी उठून उभ्या. या बाई साहेब, कोणी श्रीमंत बाई आहे, दाग दागिने अंगावरती आहेत, मोठा आणखी भरभरीचं वस्त्र नेसलेली आहे, या म्हणून तिला बसायला आसन दिलं. एकदम त्या स्त्रीनं यशोदेच्या मांडीवरचा मुलगा उचलला, आपल्या मांडीवर घेतला. दिसायला जरा असं चमत्कारी दिसे, पण यशोदा रागावली नाही. आपला स्तन त्याच्या मुखामध्ये असे बाई मोठी प्रेमळ दिसती. म्हणाले, मुलाचं प्रेमीच्या मनात असतं, जास्ती दिसताय, घेऊ दे म्हणाली. मुला ज्या स्तनामध्ये विष भरलेला आहे तो स्तन त्या श्रीहरीच्या मुखामध्ये लिहिलेला आहे. आल्याबरोबर एकदा तिला पाहून घेतलं देवाने. श्रीमन महागणाधिपती आरंभ आता हिच्यापासूनच करायचा आहे म्हणाले. डोळे झाकून घे. स्तन तिचा घेतलेला आहे, विष संबंध शोषून घेतलं, दूध संपलं आणि रक्त शोषणाला आरंभ झाला. मग मात्र कसावी झालेली आहे. सोड सोड म्हणती आहे ती.
नाही, आता कुठली सुटका. आजपर्यंत अनेक बालकांचा तू नाश केलेला आहेस, त्यापैकीच मला समजून तू आलेली आहेस. मी आता सोडणार नाही. अत्यंत आणखी रडू लागली ती, क्लेश व्हायला लागले. तिचा तो भयंकर आवाज जिकडं तिकडं पसरलेला आहे. आणि आपलं जे मूळ रूप आहे, राक्षसी रूप, ते प्रकट केलं. आणखी धाड दिशी गत प्राण होऊन आणखी बाहेर बाजूला पडलेली आहे. पथमानोपि तद्देह स्त्रिगव्यूच्यंतर्द्रुमान चूर्णयामास राजेंद्र महदासी तरद्भुतम. पूतना राक्षसीचा देह केवढा होत आहे आचार्य महाराज सांगताय. तो देह खाली पडताना त्या तिच्या शरीराखाली सगळी झाडं मोडून पडली. किती? 3 गव्यूती. गव्यूती स्त्री क्रोश युगम, 2 कोस म्हणजे 1 गव्यूती. 3 गव्यूती म्हणजे 6 कोसामध्ये असलेले सगळे झाड वृक्ष हे पडलेले आहेत, तिच्या शरीराखाली सापडून मोडून गेले. म्हणजे 6 कोस लांब इतका तिचा मोठा देह. केवढं संकट आलेलं आहे. गोकुळावरती वसुदेवाने सूचना केली, आले, अजून यायचे होते. पूतनेचा नाश झालेला आहे. ह्या सर्व गोपी शोध करू लागल्या. ती पडलेली आहे, तिच्या छातीवर हा बालक पडलेला आहे यशोदानंदन. त्याला उचलून घेतलं त्यांनी, आणखी आणलं घरामध्ये. गोमूत्राने त्याला स्नान घातलेलं आहे. गायीच्या चरणाचे रजकण अंगारा म्हणून त्याला लावलेला आहे. आणखी अंगन्यास करन्यास करून आणखी कवच पठणाला त्यांनी आरंभ केलेला आहे. भगवान सर्व रक्षक आहे, ही कल्पना श्रद्धा मोठी आहे. एक तर ते काही मोठं गाव नाही, डॉक्टर वैद्य तिथं कुठं असणार, दवाखाने वगैरे. त्यावेळेला दवाखाने जास्ती नसतील. सर्वांची प्रवृत्ती इकडं आहे. अदृष्ट जे आहे हे एक कारण मानलं पाहिजे. सहकारी कारण का होईना पण मानावं लागतं. तेच जर प्रधान ठरलं सहकारी कारणामध्ये, तर त्या अदृष्टानेच सगळ्या घटना घडलेल्या आहेत असंही समजायला हरकत नाहीये प्रधान असल्यामुळे. पण अदृष्टाकडे लक्ष राहीन असं झाल्यानंतर मग सगळे दृष्ट उपाय तेवढे आणखी फलदायी आहे अशीच भावना झालेली आहे. फल मिळालं नाही तरी सुद्धा दुसरा आपण दृष्ट उपायच केला आणि त्या दृष्ट उपायानेच फल मिळवू, शेवटपर्यंत ही बुद्धी काही माग घेत नाही, माघार नाही. अनेक ऋषी मंडळींनी यावं, त्यांना मार्गदर्शन द्यावं. हे कवचारिक सगळी साधनं त्यांना शिकवावी आणि या साधनामुळे आपल्या मुलांचं सगळ्यांचं ते रक्षण हो. सर्व न्यास केले स्वतःच्या शरीराच्या ठिकाणी, बालकाच्या शरीराच्या ठिकाणी न्यास करून आणि त्यांनी कवच पठणाला परमेश्वराची प्रार्थना करायला सुरुवात. अव्यारजोंघ्रिम मणिमांस्तव जान्नवसो यज्ञोच्युत कटितटं जठरं भयास्यः हृत्केशवस्तदुर ईश इनस्तु कंठम विष्णुर्भुजं मुखमुरुक्रम ईश्वरः कम्. ईश्वराची अनेक रूप आहे आणि अनेक नावं आहे. ही सगळी या कवचाच्या रूपाने त्याला माहीत झाली. त्याच्या रूपाला धारण करणारा त्याच्या नावाचा परमात्मा जो आहे, त्यांनी या बालकाच्या प्रत्येक अवयवाचं संरक्षण करावं हे प्रार्थना करतात. अज परमात्म्याने याच्या चरणाचं रक्षण करावं. मणिमान जो आहे तुझ्या जानूचं आणि उरूचं त्याने रक्षण करावं. कटीचं रक्षण करावं, जठराचं हयग्रीवाने रक्षण करावं अशी प्रार्थना करते. प्रत्येक बालकाचा अवयव मनामध्ये आणून त्याच्या अवयवा करता त्याच्या देवता रूपाने परमेश्वराने तुझं रक्षण करावं अशी प्रार्थना झाली. म्हणजे शरीराचं रक्षण करण्याकरता औषधाची योजना आहे, शास्त्र आहे ते. पण सर्वही अवयवांचं रक्षण व्हावं अशा प्रकारचं हे औषध आहे, शास्त्रीय.
प्रयत्न आहे हा. तेव्हा त्याच्या देवतेच्या रूपाने प्रार्थना करताय की आमच्या बालकाच्या पायाचं रक्षण व्हावं, कटीचं रक्षण व्हावं, गुडघ्याचं रक्षण व्हावं, हाताचं रक्षण व्हावं, प्रत्येक ठिकाणी आणखी संरक्षण व्हावं, जमिनीमध्ये असताना रक्षण व्हावं, वरती त्याला उसळून घेतलेलं असताना रक्षण व्हावं, याच्या इंद्रियांचं ज्ञानेंद्रियांचं रक्षण व्हावं, कर्मेंद्रियांचं रक्षण व्हावं. हे माहिती कुठं आहे औषध देणाऱ्याला तरी? प्राणा नारायण तू बुद्धीचं रक्षण भगवंतानी करावं. खेळायला लागलेला असताना बालक त्याचं गोविंदाने रक्षण करावं, निजलेला असताना माधवानी रक्षण करावं. अशा प्रत्येक अवस्थेमध्ये सर्व अवयवांचं रक्षण त्या सर्व रूपी परमेश्वराने करावं. यक्ष, राक्षस, भूत, प्रेत, पिशाच ह्या सर्वांपासून आमच्या बालकाचं रक्षण भगवंताने करावं. अशी प्रार्थना अत्यंत प्रेमाने श्रद्धेनं गोपीने केलेली आहे. यशोदेनं स्तनपान त्यांना दिलेलं आहे आणि पाळण्यामध्ये नेहलेलं आहे. इतक्यात नंदाजिक गोपाल मथुरेला गेलेले, गाडीतून आलेले. आल्याबरोबर त्यांना ते दिसलं, तो मोठा देह राक्षसीचा आणखी बाहेर पडलेला आहे. सगळी हकीकत समजली. वसुदेवाला हे समजलं, म्हणाले मोठा योगी दिसतोय वसुदेव. लवकर त्यांनी सांगितलं म्हणून आपण आलो. सर्व गोपालांनी त्या राक्षसीच्या शरीराचे तुकडे करून एका ठिकाणी ढीक केला आणि त्याला चारी बाजूनी लाकडं लावून अग्नी पेटवून दिले. त्या आणखी अग्नीचा जो धूर उत्पन्न झाला तिच्या शरीरापासून, तो आणखी सुगंध त्याचा सगळीकडे असतो. भगवान श्रीकृष्ण जिच्या शरीरावर आणखी होते, जिचं स्तनपान त्याने केलं, त्या राक्षसीचं शरीरही पवित्र झालेलं आहे. शरीरातून सुगंध उत्पन्न झालेला आहे. ती राक्षसी भूतरा अनेक बालकांची जिनं आजपर्यंत हत्या केलेली आहे, परंतु शेवटी तिचं अदृष्ट असं आलं की देवाची गाठ पडली आणि देवामुळे तिचा मृत्यू झाला, देवाच्या हातून. त्यामुळे ती सद्गती तिला मिळाली. पुनर्जन्माला गेली असेल नाही असं नाही, पण चांगली बुद्धी घेऊन जन्माला गेली असेल. बुद्धी चांगली करण्याकरता शिवसंबंध जन्मभर प्रयत्न करावा असं सर्व संत महात्मे सांगतात. तिचा आता कसला प्रयत्न? देवानीच बुद्धी चांगली करून तिला चांगली गती दिली असेल. जिच्या आपल्या पायाने जिच्या शरीरावर भगवंताने संक्रमण केलेलं आहे, राहिलेले आहे, ती आणखी मुक्त झाली. कैवल्य देणारा भगवान श्रीहरी त्यांनी सर्व गोपींचंही दुग्धपान केलेलं आहे, त्यांनाही मुक्त केलेलं आहे. भगवान श्रीकृष्णांच्या ठिकाणी अत्यंत प्रेम करणारे ते गोकुळात राहणारे सर्वही स्त्री गुरु, त्यांना संसार नाही. राजा अज्ञानामुळे उत्पन्न होणारा संसार त्यांचा संपलेला आहे, कारण प्रत्यक्ष भगवान त्यांच्या समोर आहे. सर्व लोकांना त्या पूजना राक्षसी आली, तिचा नाश झाला. कोणी केला हे मात्र कुणालाही माहिती नाही. बालकापासून पूजना राक्षसीचा नाश झालेला हे कदाचित त्या असुरांना समजलं असेल, ह्या मुलांनीच मारलं असेल. पण बाकीच्या लोकांना असं कसं खरं कसं वाटत? मुलगा एवढ्या राक्षसी 6 कोस लांब इतकं मोठं तिचं शरीर आहे, त्या राक्षसीला हा मुलगा कसा मारेल? लहान मुलगा. मुलाच्या शक्तीची कल्पना नाही, मुलाचं स्वरूप पाहून ईश्वर भावना होऊ शकत नाही. हे मायेचं मोठं आवरण आहे. पुढचं चरित्र राजाला ऐकण्याची इच्छा आहे. शुकाचार्य महाराजांना त्यांनी प्रार्थना केल्याप्रमाणे सांगतात. मुलगा एका बाजूला वळू लागलेला आहे.
जन्म नक्षत्र पाहिलं यशोदेनं, उठण्याचा प्रयत्न करतो आहे, वळतो आहे. सगळ्या स्त्रियांना बोलावलेलं आहे, ब्राह्मणांना बोलावलेलं आहे, मुलाला न्हाऊ घातलेला आहे. आणखी स्वस्ती वाचन वगैरे ब्राह्मणांच्याकडून करीवलं. त्यांना वस्त्र, अलंकार, अन्न, धेरू सगळी दानं तिनं केलेली आहे. आलेल्या सर्व लोकांचा सत्कार करण्याकडे ती निमग्न झालेली आहे. एका गाडीला पाळणा बांधला होता, त्या पाळण्यामध्ये या मुलाला निजवलं होतं आणि ती लोक आलेले आहेत त्यांची व्यवस्था करण्याकडे ती यशोदा गुंतलेली होती. हे जागे झाले. भगवान भूक लागलेली आहे, एकदम त्याने लाथ मारली म्हणा. ती लाथ लागून तो गाडा एकदम उलटलेला आहे. शकटासुर म्हणून कुणी आला होता असं सांगतात, यात तो उल्लेख नाही आहे. ती गाडी उलटली, सगळे लोक धावून आले, त्यात ठेवलेली भांडी कुंडी सगळी खाली पडलेली आहे. दूध तूप सगळं सांडलेलं आहे. सगळ्या गोपाळ गोपी सगळे आलेले आहेत. तिथं लहान मुलं जी होती त्यांनी सांगितलं, हा रडत रडत उठला, म्हणाले याने लाच मारली, त्यामुळे ही गाडी उलटली. हे कसं कोणाला खरं कसं वाटलं? लहान मुलाने लाच मारली आणि गाडी उलटली, इतकं सामान भरलेली गाडी. तो काही विश्वास त्यांचा बसला नाही. सांगणाराही लहान आहे. आता सांगणारे लहान आहेत का हे लहान आहेत कोणाला? अप्रमेयम बलम तस्य बालकस्य नदेहु. ज्याच्या बलाची कल्पनाच येणार नाही असं ते बल आहे, म्हणून जाणू शकले नाही. पुन्हा काही ग्रहबाधा पिशाच बाधा कुणी आलं काय इथं पुतना राक्षसी सारखं, म्हणून भीती वाटली यशोदेला. ब्राह्मणाकडून आणखी अभिषेक वगैरे त्याला मंत्राभिषेक केलेला आहे, स्तनपान दिलेला आहे. पुन्हा ती गाडी पूर्वीप्रमाणे लोकांनी ठेवली. सर्व ब्राह्मणांचे आशीर्वाद आणखी नेहमी घ्या, यशोदेनं घ्यावे. शुद्ध ज्यांचं अंतःकरण आहे, तपस्तेज ज्यांचं आहे, अशी ब्राह्मण मंडळी निरंतर आणखी बोलावल्यामुळे त्या ठिकाणी यायची. अशी शास्त्रोक्त कर्म त्यांनी करायची, आशीर्वाद देऊन जायचं. एके दिवशी यशोदा मांडीवर मुलाला घेऊन बसलेली आहे, स्तनपान चाललेलं आहे. मुलाच्या मुखाकडे पाहते. पुष्कळ वय झाल्यानंतर मुलगा झालेला आहे, पण तो मुलगाही पाहिल्याबरोबर आणखी अंतःकरण आकर्षण करून घेणार. पाहती आहे, प्रेमाने पाहती आहे, स्तनपान चाललेलं आहे. पण एकदम तिला असं वाटलं की आपल्या मांडीवर हा मुलगा आपण काही घेऊ शकत, जड वाटायला लागला. एकदम त्या मुलाला तिनं खाली काढून ठेवलं जमिनीवर. त्याच वेळेला एक दैत्य त्या गोकुळामध्ये आलेला आहे. दैत्यांची नजर आता गोकुळाकडे वळलेली आहे. या मुलाने पुतना राक्षसीला मारलेला आहे, या मुलाचा नाश करायचा असं दैत्याने ठरवलेलं आहे. ते काही भगवत भक्त नव्हते, भगवंताचा द्वेष करणारीही नव्हते. भगवान म्हणून माहिती असेल तर द्वेष करतील ना. पण हा कोणीतरी मुलगा सामर्थ्य संपन्न आहे ही जाणीव झाली. तेव्हा आपण जिवंत राहावं असं त्यांना म्हणतात. असुसुर म्हणते आपले प्राण राहावे, सुरक्षित आपण राहावं ही इच्छा आहे, म्हणून या मुलाला मारायचं. चक्रवात नावाचा राक्षस हा तिथं भयंकर वाऱ्याचं रूप घेऊन त्या गोकुळामध्ये शिरलेला आहे. कोणचंही रूप, माणसाचं घेतील, वाऱ्याचं घेतील, सगळं भयंकर वारा सुटला सोसाट्याचा. धुरळा जिकडं तिकडं आणखी सुटलेला आहे. डोळे सगळ्यांनी झाकून घेतले, यशोदेनेही डोळे झाकून घेतले, मुलाला खाली ठेवलेला आहे. त्या वाऱ्याने वायुरूपी राक्षसाने दैत्याने मुलाला एकदम उचललं आणि आकाशामध्ये नेलेलं आहे. धुरळा असल्यामुळे यशोदा डोळे झाकून बसते. थोड्या वेळाने वारा शांत झाला. यशोदेनं डोळे उघडले, समोर पाहिलं मुलगा कुठं आहे.
रडायला लागला. कुठं गेला मुलगा, वाऱ्यामध्ये गेला काय, काय झालं? सर्व ही गोपी धावत धावत आलेल्या त्याही रडू लागल्या. आचार्य सांगतात राजा तृणावर्त शांतरजो वाच्या रूपसरो हरण कृष्ण नभोवतो गंतून नाशकनो पुरी भार. यशोदेला भार झाला, प्रेम करणाऱ्या यशोदेला, आणि त्याला भार होणार नाही काय? उचलून नेला मुलाला त्याने, पण तो तृणावर्त राक्षस चक्रवाद रूपाने आलेला त्याला मुलाला काही नेता येईल. जड मुलगा झालेला आपण काही नेऊ शकत नाही. इतक्या त्याचा गळा दाबला गेला. कुणी दाबला? कुणाला? प्राण कंठगत आले, बाहेर पडले प्राण, आणि आकाशातून तो तृणावर्त राक्षस धाड दिशी खाली गत प्राण होऊन खाली पडलेला आहे. त्या गोपीने पाहिलं कुणीतरी आकाशातून खाली पडला राक्षस, त्या धावत धावत गेलेला आहे. त्याच्या छातीवर हा बालक आहे यशोदेचा, त्याला घेतलं त्याने आणि आनंद झाला. त्यांना आपला बाल मिळाला म्हणाले. मुळा आपल्या आईच्या जवळ त्यांनी गेलेला आहे. काय म्हणाले? या बालकाचा नाश करण्याकरता हे दैत्य येतात म्हणाले, पण शेवटी त्यांचाच नाश. हिंस स्वभावेन विहिंसितः खलः साधू समत्वेन भयाद विमुच्यते. गोपींची वाणी आहे. हे जे आणखी निर्दय दैत्य जे आहे त्यांच्याच पापाने, त्यांच्या दुष्कर्माने त्यांचा नाश होतो. खरा श्रेष्ठ महात्मा साधू जो आहे तो आपल्या शुद्ध बुद्धीनं भीतीपासून मुक्त हो. काय आमचं तप आहे, काय आमचं पुण्य आहे की आमचा मृत्यूच्या मुखात गेलेला मुलगा आम्हाला मिळालेला आहे. आनंद झाला. गोपालालाही आनंद झाला. कोण या मुलाचं संरक्षण करतोय कोणाला ठाऊक. मुलगा स्वतःचं संरक्षण करतो, दुसऱ्याचं करतो, पण यांना अद्याप जाणीव नाही. एकदा स्तनपान करता आहेत भगवान, आणि मुख उघडलं, जांभई दिली, आणि यशोदा त्यांच्या मुखाकडे पाहत होती. त्या मुखाच्या आत सर्व विश्व तिला दिसू लागले. घाबरली. याच्या मुखात हे सगळं डोंगर आहेत, नद्या आहेत, समुद्र आहेत, गावं आहेत, हे काय आहे म्हणाले. कोण आहे हा मुलगा? डोळे झाकून घेतले त्या यशोदा. म्हणजे मुलाचं सामर्थ्य काय आहे याची जाणीव होण्याची वेळ आली होती, पण हे काहीतरी आश्चर्य. मुलाची शक्ती अद्याप तिला ओळखू आली नाही. सुख सांगतात राजा गर्ग पुरोहितो राजन यदूनाम सिंहातवाह वजंजगामनंदस्य वसुदेव प्रचोदितः. मुलांची नावं अजून ठेवायची होती. वसुदेवाने यादवांचे पुरोहित जे गर्गाचार्य यांची भेट घेतली. त्यानं सांगितलं ही 2 मुलं म्हणाले आहेत, आपल्याला माहिती आहे त्यांचं नामकरण अद्याप झालं नाही, आपण जाऊन तो संस्कार करा. म्हणून गर्गाचार्य हे गोकुलामध्ये आले. कंस उठून, आपला हा नंद उठून उभा राहिलेला आहे. आसनावरती त्यांना बसवून ईश्वर बुद्धीनं आणखी त्यांची पूजा केली, प्रणाम केले. आणखी नंदाने विचारलं, महाराज आपण ज्योतिषशास्त्र वेत्या, सर्व ज्योतिष आपल्याला, सर्व जीवांचं जातक आपल्याला कळतं म्हणत. माझी एक प्रार्थना आहे की या मुलांचा नामकरण संस्कार अद्याप व्हायचा आहे, आपण अनायासे आलेल्या आपल्या हातून हे होऊ नये. गर्गाचार्य त्याकरताच आले, पण प्रगट रीतीने कसं करायचं? गर्ग म्हणाले, नंदा मी यादवांचा पुरोहित म्हणून प्रसिद्धी आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे. तुझ्या मुलाचं नामकरण संस्कार जर मी केला आणि हे जर कंसाला कळलं तर हे यादवांचे पुरोहित गोकुलामध्ये जाऊन नंदाच्या मुलाची नावं का ठेवतात? म्हणजे ही मुलं नंदाची नसून ती वसुदेवाची असली पाहिजे, असं जर त्या कंसाला वाटलं तर
संभव आहे, शक्य आहे म्हणा. माझा काय संबंध इथे तुमच्या मुलाची नावाने, अशी परिस्थिती आहे. देवकीचा 8वा गर्भ कन्या कधीही असणं शक्य नाही, हे त्याच्या मनामध्ये आहे, बाहेर बोलून दाखवित नाही. मुलगी झाली गेली एवढंच सांगतो. त्यामुळे तो शोधात आहे, तो मुलगा वसुदेवाने कुठंतरी नेऊन ठेवलेला असला पाहिजे, हे त्याच्या मनामध्ये आहे. तुमच्या मुलाचं नामकरण जर मी केलं तर हीच मुलं आणखी वसुदेवाची आहे असं त्याला वाटणार म्हणा. आणि तो एकदम सैन्य घेऊन येईल, फार मोठा कठीण प्रसंग. नंदाने सांगितलं महाराज, म्हणजे नंदालाही कल्पना आली नाही. सांगतायत गर्गाच्या ही वसुदेवाची मूळ आहे, असं वाटलं तर काय करायचं, वसुदेवाची आहे असं बोलत नाही. कळेल तेव्हा कळेल. नंद म्हणाला महाराज हीच अडचण आहे ना, कुठंतरी डोंगराच्या गुहेमध्ये जाऊन कुणालाही बोलवायचं नाही, काही नाही, यशोदा तरी पाहिजेच म्हणाले. पुण्याहा वाचन करायचं आहे, आम्ही दोघे येऊ, मुलं येतील आणि आपण करा, आपण कुणालाही पत्राला जायचं. त्यांना तीच इच्छा होती. आणि ही गुप्त रूपाने नामकरण संस्कार गर्गाचार्याने केलेला आहे. हा रोहिणीचा मुलगा सर्वांना आनंद देणारा आहे, म्हणून राम या नावाने प्रसिद्ध होतो. अत्यंत बलशाली आहे म्हणून बल म्हणते. सर्व यादवांशी एकी राखण्याचा हा प्रयत्न करी, संकर्षण सर्वांचं आकर्षण करी, म्हणून संकर्षण या नावाने. हा दुसरा मुलगा प्रत्येक युगामध्ये भिन्न भिन्न आणखी रूपाचा, कृष्ण वर्णाचा आत्ता झालेल्यामुळे कृष्ण असं याचं नाव आहे. प्रागजम वसुदेवस्य क्वचिज्जातस्तवात्मजः वासुदेव इति श्रीमान अभिज्ञा संप्रतीक्षते. गर्गाचार्य म्हणताय, पण नंदाच्या लक्षात येईल हा एकदा वसुदेवाचा मुलगा म्हणून झालेला आहे म्हणाले, म्हणून वासुदेव असं मी नाव ठेवतो. वसुदेवाचा केव्हा झालाय आणि हे काय नंदाने विचारलं नाही. काय करायचं, वसुदेवाचा मुलगा म्हटल्यावर तो म्हणाला वसुदेवाकडे करायचे, घेऊन जातात की काय कोणाला ठेवू, आणि तिचं शक्य नाही, कंस आहे याची म्हणाली पुष्कळ नावं आहे, अनेक रूप आहे, ही सर्वांना कळणं शक्य नाही. सर्व तुमचं गोपालांचं गोकुलाचं सर्वांचं संरक्षण करणारा समर्थ हा मुलगा आहे. गर्गाचार्य स्वतः सांगताय, सर्व संकटातून तुम्ही याच्या कृपेनं जळून जा. अनेक राजे लोकांचं, अनेक साधूंचं सज्जनांचं संरक्षण ज्याने केले, याच्यावर प्रेम करणारे जे आहेत त्याला कोणत्याही शत्रूची भीती बाळगण्याचं कारण नाही. हा तुझा मुलगा साक्षात नारायणाप्रमाणे आहे, गुणाने संरक्षण कर म्हण. असं सांगून गर्गाचार्य आपल्या घरी निघून गेले. नंदालाही आनंद झालेला. थोड्याच काला रांगू लागले, हळूहळू चालू लागले दोघेही रामकृष्ण. आणखी मग घरामध्ये काही राहील. या गोपीच्या घरी जा, त्या गोपीच्या घरी जा, जाताना सगळी आपली बरोबरीची मित्रमंडळी बरोबर घेऊन जायचं. त्या ठिकाणी जे काही दूध दही काही सापडेल, लोणी सापडेल, ते सगळ्या मुलांना वाटून द्यायचं, असा कार्यक्रम चाललेला आहे. शिल्लक काही ठेवायचं, बाकीचं सगळं जमिनीवर ओतून टाकून जायचं. राजपुत्र आहे ते, यांना कोण बोलणार. गोपीना जरी त्रास झाला तरी काही बोलता येईना, पण काही सर्व गोपींनी मिळून यशोदेच्या कानामध्ये घालावं असं ठरवून त्या गोपी एकदा दुपारच्या वेळेला यशोदेच्या वाड्यामध्ये आली. यशोदाही बसलेली आहे आणि त्या गोपी सांगायला लागल्या रामकृष्णांची गाऱ्हाणी सांगतोय. वत्सान मुंचन क्वचित असमये क्रोश संजात हासः स्तेयं स्वादवत्यसदधिपयः कल्पितैः स्तेय योगैः मर्कान् भोक्ष्यन् विभजति सचेन्नात्ति भाण्डं भिनक्ति द्रव्यालाभे सगृह कुपितो या तुपक्रोश लोका.
बाई यशोदे, हा मुलगा इतका आम्हाला त्रास देतो आहे रो, आजपर्यंत आम्ही सहन केलं म्हणाले, आता काही आमची सहनशीलता संप. एकदम घरामध्ये येतो, सगळी वासरं सोडून देतो. ती सगळी वासरं गाईचं दूध पिण्याकरता जातात. आम्ही घरातून गायची वासरं बांधण्याकरता बाहेर पडल्याबरोबर हे सगळी यांची टोळी आज जाती म्हणाली. आणि सगळं दूध दही काय असेल ते सगळं, लोणी सगळं मुलांना हा वाटून दे. कोणी नको म्हणाले, व आता आम्हाला पोट भरलेलं आहे, ते गाडगं मडकं फोडून टाकायचं, दही दूध सगळं जमिनीवर टाकून द्यायचं. एखाद्या वेळेला आम्ही कुठंतरी उंच शिंक्यावर ठेवलेलं असावं, यांच्या हाताला लागलं नाही, रागाने बाहेर पडतो आहे. पाळण्यात निजलेल्या मुलाला चिमटे घेऊन आणि त्यांना रडवितो आहे आणि आम्हाला धाक देतो आहे, दाखवतो आहे, आज तुझं घर रात्री राहतं का पहा म्हणा, आज काही मला मिळालं नाही. असे अनेक आणखी लीला भगवंतांनी कराव्या. मलमूत्र विसर्जन करतात म्हणाले हे सगळे मुलं येऊन, हा मुलगा तुझा त्यांचा पुढारी आहे आणि हा असं करतो म्हणाले, काही सांग याला शिक्षा कर. पण भगवंतांची लीला अशी आहे की त्यांनी बाहेर सगळ्या गोपींच्या घरी हेच चालविले, घरामध्ये एकदा सुद्धा कोणत्याही वस्तूला हात लावला नाही. किती दूध आहे, किती लोणी आहे, घरात आपल्या मित्रांना बोलावून आणलं, घ्या रे म्हटलं तर ती यशोदा काय रागावली असती काय? मुलाच आहे, समाधी नाही. यशोदा म्हणाली, माझा मुलगा असा नाही बायानो, काय सांगता तुम्ही, नाही उपालब्धुमैश्य, त्याला काहीतरी शिक्षा करावी, तिला इच्छा झाली. परंतु एकदा प्रसंग आलेला आहे, सांगते त्याला शिक्षा करते, रागावते, काहीतरी सांगून त्या गोपींना पाठवून दिलं ना. एकदा क्रीडमानास्ते रामाज्या गोपधारका, कृष्ण मृदम भक्षितवान ही मात्रे नवेगयन. काय व्यास महर्षींची प्रज्ञा, केवढी बुद्धी. सगळ्याही कृष्णलीला जेवढ्या घडलेल्या आहेत अजून पुष्कळ असतील, पण अशा लहान सहान सुद्धा लीला त्याने लिहिलेल्या आहे. शुकाचार्य महाराज स्वतः आनंदाने सांगताय. खेळण्याकरता मुलं बाहेर गेलेली असताना सगळी मुलं धावत धावत एके दिवशी यशोदेच्याकडं आली. माई, आज कृष्णाने माती खाल्लेली आहे, पहा त्याला काहीतरी सांगा तुम्ही. आली यशोदा कृष्णाजवळ, हात धरला त्याचा, भीतीग्रस्त झाली. काय आता आई आपल्याला मारती, काय करते, अगदी डोळे भरून आलेले. कस्मान मृद मदांतात्मन भवान भक्षितवान रहा. का रे, आज आणखी एका बाजूला जाऊन तू माती का खाल्लीस? हे सगळे तुझे मित्रमंडळी, तुझा हा ज्येष्ठ बंधू, हे सगळे सांगताय की तू माती खाल्लीस. गोपाळ कृष्ण म्हणाले, आई मी माती खाल्लेली नाही, हे सगळेही खोटं बोलत आहे. आता बहुमताप्रमाणे निर्णय करायचा आहे ना, तिला ते खोटं कसं वाटत. इतके लोक सांगतात, इतकी मित्रमंडळी आहेत ती, आणखी हा एकटा सांगतोय खाल्ली नाही. खरं बोलतोस तू? हो म्हणाला, मी खाल्ली. उघड, मग तोंड उघड म्हणाले. पहा मी उघडतो. उघडल्याबरोबर त्या मुखामध्ये सर्व विश्व तिला दिसायला लागलं. माती खायला कशाला पाहिजे, आताच सगळं ऐकली. म्हणजे गोपालकृष्ण खोटं बोलले नाही. संपूर्ण पर्वत आहेत, सर्व ही एकंदर नद्या आहेत, समुद्र आहे, सगळं त्या मुखामध्ये दिसत. सूर्यादिक सगळं ज्योतिष चक्र आहे. संपूर्ण विश्व त्या मुलाच्या शरीरामध्ये अंतर्गत आहे. हे पाहिलं, मनामध्ये विचार आलेला आहे, हा कोण आहे हा बालक, किंवा हे मी पाहते आहे का स्वप्न पाहते का देवाची माया आहे.
का माझ्या बुद्धीला भ्रम झालेला आहे असं काय दिसतंय, अथवा या माझ्या बालकाचंच हे सामर्थ्य. अर्भकस्य यक्कस्य नौत्पत्तिक आत्मयोगा, बालकाचं सामर्थ्य आहे काय? काही तिला कळेना. आणखी परमेश्वराचं चिंतन केले. हा माझा मुलगा आहे, हा पती आहे, हा बंधू आहे, अशा अनेक मोहामध्ये सापडलेली अशा प्रकारची मी, ज्या परमेश्वराच्या माया मोहामध्ये मी सापडलेले आहे, त्या परमेश्वरानेच माझ्यावर कृपा करावी, हा मोह सगळा दूर करावा. तत्व विचार करू लागली यशोदा. मुलगा बिलगा काही नाही लक्षात. हे कसं होईल म्हणा. हे जर आणखी तत्वविचारीच्या मनामध्ये यायला लागले तर माझं संरक्षण कोण करणार? मी तर या बाई करता आलो. हा बालक आहे हीच बुद्धी राहायला पाहिजे. भगवान विचार करताय आणि आपल्या मायेचा पडदा त्याने टाकला. पुत्र स्नेह तिच्या मनामध्ये उत्पन्न झाला. ते सर्व विश्वरूप दर्शनाने उत्पन्न झालेलं आश्चर्य म्हणा, आश्चर्यामुळे उत्पन्न झालेलं ते तत्वज्ञान, ते सगळं नाहीच. सज्जो नष्टस्मृती गोबी, मुलाला मांडीवर घेतलेला, स्तनपान झालेला. आचार्य सांगतात राजा, त्रय्याच उपनिषद्भिश्च सांख्य योगैश्च सात्वतैः उपगीयमान माहात्म्यं हरिं सामन्यतात्मजम्. हा आपला मुलगा आहे, बाला आहे, बालकृष्ण आहे. बालकृष्णाचीच उपासना ती करते आहे. नंतर गोपालकृष्ण झाले. सर्व ही वेदत्रयी, सर्व उपनिषद, सर्व सांख्य योग वगैरे आणि सर्व ही ज्ञानी भक्त हे ज्या परमेश्वराचं महात्म्य गायन करताय, तो एवढा श्रेष्ठ सर्वज्ञ सर्व शक्ती संपन्न हरी, त्याला आपला मुलगा समजती आहे. राजाने विचारलं, महाराज नंद यशोदेंचं काय पुण्य होत आहे? श्रीकृष्णांच्या बाललीलांचं महत्व त्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे आणि सगळ्या बाललीला त्यांच्या जवळ राहून केल्या त्यांनी. काय नंदाचं पुण्य आहे? सुख सांगता अष्टवसूपैकी द्रोण नावाचा वसू आणि धरा ही त्याची स्त्री. ब्रह्मदेवांच्या आज्ञेप्रमाणे आणखी सर्व वर्तन करणारे धर्मशील दोघे होते. ब्रह्मदेव संतुष्ट झाले. काय पाहिजे बाबांनो तुम्हाला असं विचारल्यानंतर, आम्ही जन्माला आल्यानंतर भगवान श्रीहरीशी भक्ती प्रेम आम्हाला मिळावं एवढीच आमची इच्छा आहे. त्यांनी ही वर प्रदान केलं. तोच द्रोण वसू नंद नावाने जन्माला आलेला आहे आणि त्याची स्त्री यशोदा झाली. त्यामुळे भगवान आणखी पुत्ररूप होऊन आले. त्या पुत्राच्या ठिकाणी आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये भक्ती प्रेम निर्माण झाले. सर्व गोपी नाही प्रेम भावना. ब्रह्मदेवांची आज्ञा, ब्रह्मदेवांचा वर खरा करण्याकरता गोकुळामध्ये भगवान जाऊन राहिले. बापाचं घर सोडून गोकुळात का गेले असा एक प्रश्न आहे. शुकाचार्याला त्यांनी विचारला. त्याचं कारण हे आहे, ब्रह्मदेवानी वर दिलेला, नंदानी वर मागित केलाय. नंद असेल त्या ठिकाणी गेले गोपालकृष्ण. देव असेल त्या ठिकाणी जाण्याचा आम्हाला प्रयत्न करावा लागतो. देव वस्तुता भक्त असेल त्या ठिकाणी येऊन दर्शन देतो, तरी सुद्धा आम्हाला तो प्रयत्न करावा. पण इथं भगवान हे या ठिकाणी जे जन्माला आलेले भक्त त्यांच्याकडे जाऊन राहिलेले आहे. एकदा ग्रहदासीषु यशोदानंद गेहिनी कर्मांतर युक्तासु निर्ममंथ स्वयंदधी. घरामध्ये यशोदेच्या वाड्यामध्ये पुष्कळ नोकर चाकर आहेत, दास दासी पुष्कळ आहेत. पण एके दिवशी काही दासींना काम होती. दही घुसळल्याचं काम राहिलेलं होतं. स्वतः यशोदा उठलेली आहे, पदर बांधलेला आहे, मोठा डेरा आहे दह्याने भरलेला
आणि हातामध्ये दोरी घेऊन ते घुसळायचं काम तिनं सुरू केलं. भगवान बालकृष्णांचं चरित्र पाहिलेलं आहे तिनं. सामर्थ्य जे आहे अलौकिक सामर्थ्य, त्याची जाणीव अद्याप झाली नाही. ती जाणीव होऊ दिली नाही. झाली होती एकदा ते विश्वरूप, नको म्हणा आपली माया टाकून मुलगाच मला समजून राहू दे, बालकृष्ण आहे. अशी देवांच्या लीला तिनं पाहिल्या ज्या, ती माता आहे. शुद्ध प्रेममय अंतःकरण आहे. दही घुसळण्याचं काम चाललेलं आहे हाताने, आणि वाणीनं ते गायन चाललेलं आहे भगवंतांच्या लीला. उत्तम रेशमी वस्त्र परिधान केलेलं आहे, गोकुळाची राणी होती. त्याचप्रमाणे घुसळायचं काम चाललेलं आहे. कानामध्ये घातलेली ती रत्नखचित कुंडल हलत आहे. तोंडावर घाम आलेला आहे श्रमामुळे, असं ते काम चाललेलं आहे. इतक्यात बाहेरून धावत धावत गोपालकृष्ण आले आणि त्याने ती रवी हाताने दोन्ही हाताने घट्ट धरून ठेवलं. बंद झालं घुसळण्याचं काम. तिला समजलं याला स्तनपान करायचं. काम सोडून गेलं आणि मांडीवर घेतलं स्तनपान. भगवान श्रीहरी करू लागले. अत्यंत आनंदाने आपल्या मुलाच्या मुखाकडे पाहते आहे. ग्रहरत्ना आणि बालका हा भाग्य संपन्न यशोदा आहे. मुलाच्या मुखाकडे ती पाहती आहे. इतक्यात आतल्या बाजूला चुलीवर ठेवलेलं दूध उतू गेलं. दुधा तुपामध्ये लक्ष असतं म्हणतात बायकांचं, आणि असलं पाहिजे. पुरुषानं कुठं ते आहे, सवड कुठं. ते गेल्याबरोबर दूध उतू गेलेलं समजल्याबरोबर मुलाला तसंच अर्धवट स्तनपान तृप्ती नाही आहे तसंच खाली टाकलं आणि आग गेली. देवाला राग आलेला आहे. या बाई करता वैकुंठ लोकातून मी इथं आलो म्हणाले, आणि या बाईला माझ्यापेक्षा दुधावर लक्ष, आणि काय कमी आहे का म्हणा. गेलं असतं थोडं. काय किती गाई, किती दूध, किती दही. आज या घरातही काही ठेवायचं नाही. जे भगवान आणखी पुत्र स्नेह रूप माया निर्माण करतात, ते भगवान आता संसाराचा विध्वंस करायला लागलेले आहे. संसारातून हिचं मन बाजूला केलं पाहिजे. देवाला राग आलेला आहे. गोपींच्या घरी सगळी ही गऱ्हाणी गोपी सांगायला लागल्या, पण गोपींना कळलं नाही. हे काय चोरी करण्याकरता जात होते काय ते. त्यांना काही दूध दही लोणी पाहिजे होतं म्हणून जात होते. या दुधा तुपामध्ये याच्यामध्ये संसारामध्येच गुंतवून गेलेल्या ह्या सगळ्या गोपी, त्यांना बाहेर काढायचंय. त्यांना मी आलेलो आहे इथून, त्यातच तुम्ही गुंतून, ते तुम्हाला मिळायचं नाही. आज या यशोदेला काहीही इच्छा घरात ठेवायचं नाही. आजपर्यंत आपल्या वाड्यामध्ये त्यांनी कधीही अशा प्रकारचं हे केलं. एक दगड आणला बाहेरून आणि त्या गाडग्यावर मारला. ते दुधाचं दही घुसळण्याचं काम तो फुटून गेलेला आहे. आणि बाहेर जाऊन सगळ्या आपल्या मुलांना बोलावं. दुसऱ्या दाराने आज नेला आपल्या सगळ्या मुलांना. शिंक्यावर वगैरे जिथं जिथं दूध दही लोणी होतं ते सगळ्या मुलांना वाटायचं काम चाललेलं आहे. पुढे म्हणायचं फेकून द्यावं ते मडकं, सगळं सांडून द्यावं. ही यशोदा बाहेर आली आणि ते मडकं फुटून गेलेलं आहे. हसली. या मुलाचंच काम दिसतंय. कुठं गेला मुलगा. शोध करण्याकरता निघालेली आहे. ते चोरीचं काम चाललेलं आहे. शिंकावरचं आणखी मडक्यातलं लोणी हाताने घेत आहेत, मुलांना देत आहेत, वाटतायत, इकडं तिकडं पाहतायत. आई आली काय. काठी हातामध्ये घेऊन ती यशोदा आली. एकदम त्याने उडी मारली खाली आणि पळत सुटलेली आहे. गोपी ही आणखी त्यांच्या पाठीमागं लागली, पण सापडणार कसे. नयवाप योगिनां क्षमं प्रविष्टुम तपसे इथं मनः.
ज्यांनी आपलं मन इतकं समर्थ केलेलं आहे, त्रैलोक्यामध्ये घडलेल्या गोष्टी सगळ्या त्यांना तत्काळ ज्यांच्या मनाने समजून जे घेऊ शकतात, ते मनही भगवंताला आणखी समजून घेऊ शकत नाही, भगवंतापर्यंत पोचू शकत नाही. त्या भगवंताला ही धरणार कशी उभी? सापडल्यासारखं करावं, एकदम आणखी चुकांडी येऊन पुढं दमली शेवटी यशोदा. थांबले भगवान, धर बाई, काय करायचं ते कर म्हणा. डोळ्यातून अश्रू उतरले. कृता वसंतम प्रवृदंत मक्षिणी कशांत मंजन मशिणी स्वबाण्या उद्वीक्षमाणम भय विभ्वरे क्षणम हस्ते गृहीत्वा भिषयंच वाव. मायेचा मोह आपल्यालाही झालेला असं दाखवतात भगवान. आईची भीती वाटती आहे. काठी घेऊन आलेली आहे आणि आपण अपराध केलेला आहे. सगळं गाडगी मडकी फोडून टाकली, सगळं वाटून टाक, रडत आहे. दिगंबरा श्रीपाद हरिगंबरा